हॅलो, हाय, नमस्कार. मी देवराव हिडन बरजोरा आणि मी आज माझा जन्मगाव येथे खसरा संदर्भात मी एका शेतकरीला मार्गदर्शन करण्यासाठी आलो आहे. तर आता लगेच एका मिनिटात मी शेतकरी माझे बांधव आहेत ना त्यांना भेटतो आणि त्यांच्या शेतामध्ये जाऊन मी त्यांचं शेती पिकाची नोंद कसं घ्यायचा त्यांची मार्गदर्शन करणार आहोत. तर बघू शकता, हे आहे लालसाई दादाचे घर समोर आणि लालसाई दादाच्या घरासमोर इतके मोठे झाड दिसतात. आंब्याचे झाड आहे, ते बदामाची झाड आहे, फणसची झाड आहे आणि सर्व हे जे झाड आहेत हे फळ देणारे झाड त्यांनी अतिउत्तम केलेली आहे. आणि हे जे लालसाई दादा आहेत ना, हे प्रगतशील शेतकरी आहे, हा पिंपरझोरा येथील. तर मी आता काही वेळातच मी लालसाई दादांना भेटणार आहोत. तर लालसाई दादा, नमस्कार. कसे काय इकडून येत आहात? मी तुमच्या घरी आलेलो आहो, म्हणजे मी तुम्हाला शेत पिकांची नोंद खसरा या संदर्भात नाही का सांगण्यासाठी आलेलो आहोत. तर लालसाई दादा, तुमच्या शेतामध्ये मला नेऊ शकता? तर तुम्ही एक माझ्याकडून एक माईक घ्या. तर लालसाई दादा, चला आपण ना, चला थोडस बोलत बोलत जाऊया ना. लालसाई दादा, हे सांगू शकता हे आंब्याचा कोणता स्वरूपाचा आंबा आहे? हे आंबा आहे, याचे नाव आहे दशेरी म्हणून हा नामाचं नाव आहे. हा हा, म्हणजे हा आंबा नाही का, म्हणजे 3-4 वर्षात नाही का फळ देणारे आंबा. हा, खूपच छान, खूप सुंदर लावलेले आहात दादा. आणि मला तर वाटते फळ एकदम सुंदर दिसतो आणि चांगला लागलेला दिसतो, नाही का? चांगलं मी गोड पण आहे चांगलं. तर समोर पण आपले हे पिंपरझोराचे बारसू दादा आलेले आहेत. हा, आपला सर्व शेतकरी बंधूंना अजून नमस्कार घ्या. तर बारसू दादा, तुम्ही काय खाऊन राहिले आता? हे आंबा खाऊन राहिलो. अच्छा, हा, कोणत्या क्वालिटीचे आहेत ही आंबा? हा एक नंबर, का म्हणतात त्याला, लंगडी म्हणतात का, लंगडा आंबा. अच्छा, लंगडा आंबा का? हा, चला. तर बारसू दादा, तुम्ही पण चला ना, थोडस आपले लालसाई दादाच्या शेतामध्ये जाऊया. त्यांनी शेतीचे उत्पादन घेत आहेत तेही मिश्र पिकांची. तर आपण त्या पीक कोणकोणते पीक आहेत ते जाणून घेऊया. तर लालसाई दादा, तुमची शेत कोठूनची आहे? म्हणजे शेत जे आहे ना, इकडे समोर दिसत आहे ना, हा हा, येथे तुमच्या पूर्ण माझ्या शेती आहे. हा इकडे पूर्ण मक्का लावले आहे. हा हा, छान छान. या वर्षी सुरुवात आहे मक्याची लावण्याची. हो का लावलो, हा. पण थोडासा कमी आहे हेल्प, पण नाही का हा. या वर्षी थोडासा चांगल्या पद्धतीनं नाही का. तर लालसाई दादा, हे जे दिसत आहेत छोटे छोटे, हे कशाची आहे? हे काय फळ आहे किंवा कोणता जो तुम्ही उत्पादन घेत आहात याचं नाव काय आहे? याच्या नाव म्हणजे मुंगफली म्हणून याचं नाव घेत आहे. अच्छा, मुंगफली. हा 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 हा, आणि खालती नाही का चांगला असा फळ, चांगला याच्या फळ नाही का खालती लागते. हा हा हा, खूपच सुंदर, खूपच सुंदर. आमचा शेतकरी बांधव अजून या व्हिडिओच्या माध्यमातून नाही का तुम्ही याला दाखवू शकता. हे फळ असं लागतात ना, याला भुईमुग म्हणतात, बरोबर? आणि शेंगदाणे पण यालाच म्हणतात ना? शेंगदाणे पण, शेंगदाणे, फल्लीदाणे. तर लालसाई दादा, हे जे तुम्ही भुईमुग पेरलेले आहात हे जवळपास किती जागेमध्ये आहे? जवळपास जास्त नसत, हा हा, पण नाही का अर्धा एकर पेक्षा कमीच आहे थोडा. अच्छा अच्छा, जवळपास 5-10 आर मध्ये. हा, तर लालसाई दादा, हे कशाचे झाड आहेत हे सांगू शकता का? हे आहेत आपला का म्हणतात ते, चंदनाच्या झाड. अच्छा अच्छा, थोडस जवळून आपण दाखवू शकतो बाकीचे शेतकरी मित्रांना, थोडस पाहण्यासाठी सोपं होऊन जाईल. तर ही जे झाड आहे ती कशाची आहे? झाड म्हटल्या चंदनाची. चंदनाची झाड. हे म्हणजे लाल चंदन म्हणून नाही का, हा हा हा, याचं नाव ठेवलेलं आहे. अच्छा,
खूपच छान. किती झाड आहेत दादा यात? येतात आहेत 30 ते 35 झाड आहेत. हा. 40 झाड होते पण नाही का बाकीचे. याचं उत्पादन पहिल्यांदा घेत असाल? हा पहिल्यांदा. हा हा. लागवड कधी केली दादा? किती वर्ष झाली याला? लागवड म्हणजे याले नाही का 8-9 वर्ष झाले. हा. 8-9 वर्षात म्हणजे इतकी वाढ झालेली आहे. याच्या वाढ लवकर नाही. अच्छा अच्छा. हा हा. म्हणूनच चंदनाची रेट खूप जास्त येतो असे म्हणतात दादा. हा. बरोबर आहे. याची वाढसाठी नाही का हम्म. थोडस वेळच लागत असेल. ते हो, समोर वेळ दिसत आहे ते काय इंजन तुमची ट्रॅक्टर आहे का? ट्रॅक्टर हो हा, म्हणजे त्याच्यानीच तुम्ही हा हा शेतीमध्ये उत्पादन घेण्यासाठी नाही का घेतले हा. आहात. तर दादा चला तुमच्या शेतामध्ये इकडे काहीतरी हिरवीगार दिसून राहिलं. काय आहे तर आपण बघू ना इकडे. चला चला. खूप छान सुंदर दादा. आपण पिपरधरा या ठिकाणी तुम्ही प्रगतशील शेतकरी म्हणून ओळखले जाता आणि मी तर आज खूप आनंद झाला. मला इतका आनंद झाला की भुईमुग आपला पिपरधरा या ठिकाणी ना भुईमुग कोणीच पेरलेले नव्हते, हो. परंतु तुम्ही सुरुवात केली दादा नाही का? सुरुवात झाली. हो ना. खूपच सुंदर. असेच पुढे ना काहीतरी नवनवीन उत्पादन घेतलं पाहिजे. आमचे जे शेतकरी बंधू आहेत ते. दादा हे काय लावलेले आहेत समोर इकडे? इकडे समोर धान आहेत. धान पण आहेत हा 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 ना. हे आपला टमाटर आहेत. हा. तेही लावले. अच्छा, थोडा अच्छा. बहुत आपला खावापुरता. हा हा. तर बघा शेतकरी मित्रांनो, मी जे दाखवणार आहे ही लालसाई दादा आपल्या शेतामध्ये हे टमाटर लावलेले आहे. आणि हे टमाटर कोणते क्वालिटीचे आहेत दादा? म्हणजे ते गावरानी म्हणून नाही का हा हा हा. याचं नाव आहे. हा. म्हणजे तो तिकडूनच बीजे वगैरे भेटतात. अच्छा अच्छा. हा तिथून नाही का घेऊन लावलो. हम्म. पण चांगलाच हेवी याच्या उत्पादन चांगली आहे. हा. खावापुरता होते आणि दुसऱ्याला पण नाही का देवासाठी होते असं. पण खूप सुंदर दिसत आहे दादा. बघा हे हो. जे तुमचे टमाटर आहेत ना ते खूप सुंदर छोटे छोटे आणि एकदम पाहिल्याबरोबर एकदम मन असं लागून जातो की याला एखादी तोडून खाऊन पाहावं का असं वाटतं. इकडे काय लावले आहेत दादा? हे का म्हणते त्याला आपला साध्या भाषात आंबाडी का काहीतरी म्हणत आहेत. अच्छा अच्छा. हा आंबाडीच म्हणतात दादा याला. आंबाडीच म्हणतात. आंबाडी आता उन्हाळ्यामध्ये खूप जास्त प्रमाणात खातो शेतकरी. तर लालसाई दादा हे कशाची एवढी मोठी छत दिसत आहे? ते कशाची आहे? हे सोलार ऊर्जा म्हणून आहे. सोलार नाही का. हा. आपलं ते सबसिडी म्हणून नाही का भेटते. हा. त्याच्याकडून नाही का भेटलेले आहे. अच्छा. याच्यानं आपण इकडे पुरा शेताच्या. तर मला असं वाटते दादा हे सोलर जे घेतले नाही का याच्यामध्ये अच्छा अच्छा म्हणजे हा सोलर मधून तुम्ही पाण्याची वापर करता ना, पाण्याचे स्त्रोत. हो हो. वाव छान आहे दादा. या ठिकाणी तुम्ही धान लावली होती. धान लावलं पण हे धान थोडा असा हा. बरोबर नाही झाला खात नसल्यामुळे. हा. तर हे समोर काय दिसत आहे दादा इकडे? तिकडे समोर मक्की लावलो.